नमस्कार मित्रांनो, बी-एस-सी नर्सिंगसाठीचे कॅप राउंड हे 26 तारखेपासून चालू झालेले आहेत. त्याबद्दलचं जे पी-डी-एफ आहे ते सी-ई-टी सेलनी 26 तारखेला संध्याकाळी अपलोड केलं होतं त्यांच्या वेबसाईटवर. तर ते पी-डी-एफ थोडंसं त्यांनी पहिल्यांदा चुकीचं अपलोड केलं होतं. कारण त्यांनी नोटीस नंबर 1मध्ये खाली नीट यूजेचं नाव होतं. तर ते पी-डी-एफ करेक्शन करून त्यांनी आता बी-एस-सी नर्सिंग आणि त्याच्याबद्दलचा डेटा पूर्ण अपलोड केलेला आहे. हे पी-डी-एफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर अपडेट करून ठेवलं होतं. तर जे स्टुडंट्स माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नाही आहेत, त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. कारण त्यांना बी-एस-सी नर्सिंग रिलेटेड कॅप संदर्भातले अपडेट्स आणि ॲडमिशन वगैरेची पूर्ण डिटेल जानकारी ही त्यांना मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करतोच आहे. जे स्टुडंट्स नवीन आहेत त्यांनी माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तर आज आपण या पी-डी-एफबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात. ही पी-डी-एफ कशाबद्दल आहे आणि याबद्दल कॅपचं शेड्यूल तुमचं कशा पद्धतीने सी-ई-टी सेलनी ऑर्गनाईज केलेलं आहे. कशा पद्धतीने ते अरेंज केले आपण पाहू शकतो. तर शेड्यूल फॉर रजिस्ट्रेशन ऑफ कॅप राउंड फर्स्ट अँड कॅप राउंड सेकंड यामध्ये सांगितलेलं आहे. फर्स्ट स्टेप पहिली सिरियल नंबरमध्ये सांगितलं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय. म्हणजे तुमचे कॅप राउंड हे 26 तारखेपासून चालू झालेले आहेत. तर तुम्हाला हे कॅप राउंडच्या रजिस्ट्रेशनसाठी 26 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे. 26 तारखेपासून ते 2 तारखेच्या दुपारच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. जसं की मी माझ्या इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कॅप राउंडसाठी जी फीस आहे ती ₹1000 फीस आहे. ₹1000 भरून तुम्हाला हे कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट दुसरी स्टेप सांगितली की पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू द ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर बी-एस-सी नर्सिंग कोर्स ओनली. म्हणजे तुम्हाला ही फीस जी आहे ती ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय या सगळ्या गोष्टींचा वापर, नेट बँकिंग जे काय ऑनलाईन पेमेंट मेथड आहे त्याचा वापर करून तुम्हाला ही फीस भरायची आहे. या फीस भरण्यासाठीचा टाईम तुम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा देते सी-ई-टी सेल. ते आहे 3 तारखेपर्यंतच्या दुपारच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला ही फीस भरायची आहे. त्यानंतर आहे पुढची स्टेप आहे अपलोडिंग अँड सबमिटिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्वेस्टेड डॉक्युमेंट ऑन पोर्टल. म्हणजे तुम्हाला हे जे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि ते सर्व डॉक्युमेंट्स हे कलर्ड स्कॅन कॉपी असले पाहिजेत. कलर्ड काही जण ब्लॅक अँड व्हाईट अपलोड करतात. ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट चालत नाहीत भावांनो. तुम्हाला कलर्ड डॉक्युमेंट्सच अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी पण सी-ई-टी सेल तुम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा देते. 4 तारखेच्या दुपारच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कलर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्या डॉक्युमेंट्सची साईज पण असते. साईज पण तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर सांगतो मी तुम्हाला. डॉक्युमेंट चौथी स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू द ऑनलाईन मोड आहे. आता हे पहिल्यांदा तुम्ही एकदा डॉक्युमेंट अपलोड केले की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन मोडमध्ये होतं. एकदा सी-ई-टी सेल तुमचे डॉक्युमेंट चेक करते. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख तुमची 26 पासून ते 6/9/2026 पर्यंत दिली. 6/9 पर्यंत तुमचं ऑनलाईन डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन होतंय ऑनलाईन मोडमध्ये. त्याच्यानंतर आहे की पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट. एक रजिस्टर म्हणजे सी-ई-टी सेलवर ह्या वर्षी किती जणांनी किती स्टुडंट्सने रजिस्ट्रेशन केलं आहे याची एक पब्लिकेशन एक लिस्ट लागते रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. म्हणजे एक कच्ची लिस्ट लागते ज्याच्यामध्ये की स्टुडंटचा एस-एम-एल वगैरे स्टेट मेरिट लिस्ट रँक ते समजते त्याच्यातून. 6/9/2026ला ही लिस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर आहे की सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले होते नीड टू सबमिट द नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्या डॉक्युमेंटमध्ये जर समजा कोणी जर एखादं चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल समजा कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर असं काही किंवा डॉक्युमेंटमध्ये जर तुमच्या काही त्रुटी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला या 8 तारखेपर्यंतचा टाईम दिलेला आहे सी-ई-टी सेलने ज्या ठिकाणी की तुम्ही तुमचं करेक्ट डॉक्युमेंट अपलोड करू शकतात किंवा त्याला एक प्रूफ म्हणून दुसरं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. हे तुम्हाला जे काही तुमचं करेक्शन करायचं डॉक्युमेंटेशनमध्ये ते तुम्हाला 8 तारखेच्या रात्री 8 वाजेपर्यंत करायचं आहे. पुढची स्टेप सांगितली की पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट म्हणजे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सचे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यामध्ये की तुमची स्टेटमधून महाराष्ट्रामधून स्टेट मेरिट लिस्ट रँक लागणार आहे. महाराष्ट्रातून तुमचा रँक किती आहे आणि तुमच्या कॅटेगरी रँक किती आहे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला स्टेट मेरिट लिस्टमधून समजणार आहेत पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्टमधून जे की 11/9/2026 ह्या दिवशी पब्लिश होणार आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स हे पण त्या दिवशी पब्लिश होणार आहे असं सांगितलं सी-ई-टी सेलनी. सीट मॅट्रिक्स काय असतं? सीट मॅट्रिक्स म्हणजे कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत म्हणजे एखाद्या कॅटेगरीच्या कुठल्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत. समजा एखादं गव्हर्नमेंट कॉलेज आहे समजा नांदेडचं कॉलेज आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण हे जे कॉलेज आहे ह्या गव्हर्नमेंट कॉलेजला ओबीसी कॅटेगरीच्या किती जागा आहेत, एन-टी कॅटेगरीच्या किती जागा आहेत, एस-सी कॅटेगरीच्या किती आहेत, एस-टीच्या किती आहेत असं प्रत्येक कॅटेगरी वाईज
जनरल पुन्हा फिमेल असं प्रत्येक कॅटेगरी वाईज ते असं PDF अपलोड केलं जातं. त्याला एक डेटा असतो, त्याला म्हणतात सीट मॅट्रिक्स, जे की 11/9/2026ला पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर पुढली स्टेप आहे की ऑनलाईन चॉईस किंवा प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस फॉर कॅप 1. म्हणजे आता इथून तुमचे कॅप राउंड चालू झाले. आता तुम्ही कॅप फर्स्टसाठी ऑनलाईन चॉईस म्हणजे प्रेफरन्स फिलिंग करू शकता तुम्ही. गव्हर्नमेंट कॉलेजेसचे नाव ह्याच्यात टाकू शकतात. तर गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज या दोन्ही कॉलेजेसचे नाव तुम्हाला टाकायचे आहेत. त्यासाठी चॉईस फिलिंगसाठी तुम्हाला 12 ते 14 तारखेपर्यंतचा टाईम दिलेला आहे. 14 तारखेपर्यंत म्हणजे दुपारचे 5:30 वाजेपर्यंत हे तुम्हाला कॉलेजेस अपलोड करायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा एनी हाव तुमचा स्कोर काही जरी असला मित्रांनो, जास्त असो किंवा कमी असो, तरीही तुम्हाला सर्वात पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेजेस अपलोड करायचे आहेत. आणि ज्यावेळेस सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्ही अपलोड करणार, त्याच्यानंतर तुम्हाला मग बाकीचे प्रायव्हेट कॉलेजेस अपलोड करायचे आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस पण चांगले बघून घ्या. मी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसची लिस्ट पण देणार आहे माझ्या टेलिग्रामवर. तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला एक बेसिक रफ आयडिया लागून जाईल की कुठले कुठले प्रायव्हेट कॉलेजेस पण चांगले आहेत. आणि तुमच्या अकॉर्डिंग पण तुम्ही एक तुमची प्रत्येकाची प्रेफरन्स फिलिंग एक लिस्ट बनवा कॉलेजेसची. मी तर तसा लिस्ट अपलोड करणारच आहे, बट तुमचा पण एक ओपिनियन त्याच्यामध्ये असू द्या. डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड फर्स्टची पुन्हा जी लिस्ट लागणार आहे ती आहे 15/9/2026 या दिवशी ती लिस्ट लागणार आहे. पुन्हा आहे फिजिकल जॉईनिंग टू अलॉटेड कॉलेज विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विसिट फीस. DD इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट इन कॅप राऊंड फर्स्ट. म्हणजे कॅप राऊंड फर्स्टची लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला समजा तुमच्या समोर जर आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज भेटलं, तर त्या भेटलेल्या कॉलेजमध्ये त्याला तिथं त्या कॉलेजला डायरेक्ट व्हिजिट करायचं आहे त्या विद्यार्थ्याला. त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्याला जायचं आहे. त्या फिजिकल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन तिथं कॉलेजला डायरेक्टली होतं. फिजिकल डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होतं आणि कॉलेजची फीस DDच्या माध्यमातून भरायची असते. कॉलेज हे फक्त DDचंच पेमेंट ॲक्सेप्ट करतं आणि DD ही कुठल्या बँकेचे भरायचे असतात त्या बँकेची लिस्ट पण मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवर अपलोड करतो. बऱ्याचशा बँकेत कुठल्याही बँकेचा DD जमत नाही, जसं की शासन मान्यच बँक लागते त्याला. जसं की SBI बँक आहे, कॅनरा बँक आहे म्हणा, बँक ऑफ बडोदा आहे, अशा पंजाब नॅशनल बँक, अशा बऱ्याचशा बँक आहेत. मी जे त्याचं PDF मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवर अपलोड करेन ह्या संदर्भातली माहिती. आणि जर समजा एखाद्या दिवशी जर बँकेची जर सुट्टी असेल, खाली त्यांनी सांगितलंय की पेमेंट बाय चेक इज अलाउड ऑन बँक हॉलिडेज. म्हणजे जर बँकेची जर सुट्टी असेल तर त्या दिवशी त्या सुट्टी असल्यामुळं बँकेचं पेमेंट हे चेकच्या माध्यमातून ॲक्सेप्ट केलं जाईल. पण दुसऱ्या दिवशी ही विद्यार्थ्याची जिम्मेदारी बनती ही ते चेकच्या ऐवजी बँकेकडून DD आणून कॉलेजमध्ये जमा करणं ही तुमची जिम्मेदारी बनती. स्टुडंटची जिम्मेदारी आहे ती. आणि समजा जर कोणाला डाऊट असेल तर रविवारी पण तुमचं ॲडमिशन चालू असते. रविवारी पण सुट्टी नसते कॉलेजला. रविवारी पण ॲडमिशन प्रोसेस चालू असते, त्यामुळे तुम्ही जाऊन ॲडमिशन करू शकता. पुढचं सांगितलं की पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ऑफ कॅप राऊंड सेकंड ही 21/9/2026 रोजी पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. कॅप राऊंड सेकंडसाठीचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते 21/9ला पब्लिश होणार आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत प्रत्येक कॅटेगरीसाठी, त्याचं सीट मॅट्रिक्स येतं आहे. त्याच्यानंतर आहे ऑनलाईन चॉईस किंवा प्रिफरन्स फिलिंग. आता तुम्ही सेम कॅप राऊंड 1 सारखे कॅप राऊंड 2 साठी आता कॉलेज फिल करायचे आहेत. त्याच्यासाठी 21 ते 23 या 2 दिवसाचा टाईम आहे. डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड सेकंड, त्याच्यानंतर कॅप राऊंड सेकंडची लिस्ट लागणार आहे. आणि त्याच्यानंतर फिजिकल जॉईनिंग ऑफ अलॉटेड कॉलेजेस सेम लाईक कॅप राऊंड फर्स्ट. त्याच्यानंतर तुम्ही कॅप 2 साठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते विद्यार्थी वापस पुन्हा त्या त्या कॉलेजेसला भेट देतील आणि DDच्या माध्यमातून फीस भरायची आणि कॉलेज जॉईन करायचे. जर तुम्हाला अलॉटेड कॉलेज जर पाहिजे नसेल तर तुम्हाला एक तिथं कॉलेजवाल्यांकडून बेटरमेंटचा फॉर्म घ्यायचा आणि बेटरमेंटचा फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून की ते कॉलेज तुमचं फ्रीज होईल आणि तुम्हाला पुढच्या कॅपमध्ये पार्टिसिपेट करता येईल. जर तुम्ही रिटेन्शनचा फॉर्म भरला, जर तुम्हाला जर तेच कॉलेज पाहिजे असेल जे तुम्हाला अलॉट झाले, तर तुम्हाला रिटेन्शनचा एक फॉर्म असतो, रिटेन्शनचा फॉर्म भरायचा. जर तुम्ही रिटेन्शनचा फॉर्म भरला तर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं तेच कॉलेज भेटते. ह्या गोष्टी या PDF मध्ये सांगितल्यात. बाकी मग हे PDF एवढं इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी. याच्यामध्ये पूर्ण शेड्यूल वगैरे दिला होता. तर या गोष्टी मला वाटतं की तुमच्या लक्षात आल्या असताना मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर या संदर्भातली पुढली माहिती अजून काय काय वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझ्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. ठीक आहे. ठीक आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ संपवतो मग.